हॅलो फ्रेंड्स, तर कसे आहात सगळे? मजेत ना? तर स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये. तर आणि आपल्या चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे पूजा जाधव व्लॉग. आणि ज्यांनी कोणीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून यापुढे ज्या काही नवनवीन व्हिडिओज येणार आहेत ते तुम्हाला पाहायला भेटतील आणि त्याचे सजेशन तुम्हाला टायमावरती पडत जातील. तर तुम्हाला थंबनेलवरून तर माहितीच असेल की आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि त्यासाठी काही मी खूप छान अशा विश पण केलं आहे. तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि तर आजचा व्लॉग हा आपला त्यावरतीच होणार आहे, कशा पद्धतीने मी सेलिब्रेशन करणार आहे, म्हणजे जसं मला जमल तशा पद्धतीने मी शूट करणार आहे. म्हणजे खास असं स्पेशल काही नाही ठेवलं आहे मी, बट करण्याचा प्रयत्न केला आहे. का तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे फौजी तर काही इथं नाही इथं, आणि ते इथे नसल्यामुळं माझाही थोडासा मूड डाऊन आहे. आता सगळेजण असल्यावरती वेगळंच असतं, म्हणजे नाही का, ॲनिव्हर्सरी म्हणल्यावर तरी आम्ही दोघं तर पाहिजेच, पण आता मी एकटीच आहे. तर माझाही खास एवढा मूड नव्हता, म्हणजे चाललं होतं काल परवापासून की बनवायचा का नाही बनवायचा, तर ते सेलिब्रेशन करायचं की नाही करायचं. पण आता फायनली सगळे म्हणतायत कर थोडंसं का होईना. मग त्यामुळं चाललं आहे. मग एकटी सेलिब्रेशन करणार आहे, त्याच्यामुळं मग थोडक्यातच असणार आहे, घरचेच फक्त. तर मग नॉर्मली सेलिब्रेशन करणार आहे. म्हटलं थोडंच पण छान सेलिब्रेशन करूयात, का तर ही एक मेमरी पण होऊन जाईल. आणि मी आता व्हिडिओज पण बनवायला लागली तर या थ्रू मग माझी मेमरीज पण साठून राहतील, काही नाही म्हटलं तरी. आणि फर्स्ट ॲनिव्हर्सरी आहे किती नाही म्हटलं तरी, तर त्यामुळं म्हटलं की हा दिवस पुन्हा येणार नाही, त्याच्यामुळं तर मग सेलिब्रेशन तर करणं बनतंच. तर मग असंच आपल्या म्हणजे असं आपल्या व्हिडिओला कनेक्ट राहा, जेणेकरून मी कशा पद्धतीने सेलिब्रेशन करणार आहे तर ते तुम्हाला पाहायला भेटेल. तर चला जास्त वेळ वाया न घालवता मग स्टार्ट करत आपल्या व्हिडिओला. तर आत्ता मी देवपूजा वगैरे करून म्हणजे दिवा अगरबत्ती करून घेते आणि त्यानंतर थोडंसं हेअर स्ट्रेटनिंग करायची आहे मला, तर मग मी ते करून घेईन. मग त्यानंतर मग बाकीचा स्वयंपाक वगैरे तर मेन्यू आहे ठरवला आहे थोडासा, आपला साधा सिंपलच आहे. तर मग तो बनवायला घेते. मम्मीने तर स्टार्ट केले, मग आता मी जास्त वेळ वाया न घालवता तर चला स्टार्ट करते. मग चला चला तर मग. तर इथे माझ्या मम्मीने स्वयंपाकाला स्टार्टही केलं होतं, म्हणजे बऱ्याच वेळचं ती तिच्या तयारीला लागली होती. का तर चाललं होतं की सेलिब्रेशन म्हणजे माझं असं चाललं होतं की नेक्स्ट टाईम करूया, तर ते असतील तेव्हा. माझं एकटीने नाही का सेलिब्रेशन करायला मला म्हणजे मूडच नव्हता, बट नाही का माझं मग म्हटलं की काही नाही म्हणे, चालायचंच तर आपण करूया म्हणे. मग त्यानंतर मग आम्ही स्टार्ट केलं. तर मग बऱ्याच वेळ लागला त्याला केक वगैरे, कारण की डेकोरेशनचं पण त्यांनी थोडंफार प्लॅन केलं होतं. मग त्यासाठी तो मग ते डेकोरेशन सामान आमच्या गावामध्ये भेटत नाही बऱ्यापैकी, तर मग तो आणण्यासाठी तो पूर्ण तिकडे गेला. म्हणजे त्याला ज्या कलरचे बलून्स हवे होते तर मग त्या पद्धतीने तो घेऊन आला. आणि मग त्यानंतर तो आल्यानंतर मग तोपर्यंत मम्मी बोलली की मी तोपर्यंत स्वयंपाकाची तयारी करते. तर आजच्या मेन्यूमध्ये असं होतं की मटर पनीर बनवलं होतं, पुरी, श्रीखंड आणि पुलाव भात होता आणि पापडी वगैरे. असा नॉर्मलच मेन्यू ठरवला होता. चाललं होतं की लेट झालं तर मग नाही का आयतीच भाजी वगैरे आणूया, पण पप्पांना आवडत नाही आणि माझंही काही मन नव्हतं बाहेरची भाजी खाण्याचं. म्हटलं घरीच बनवूयात मग. आणि कसं प्रत्येक म्हणजे काही ज्या भाज्या आपल्या घरी चांगल्या होतात म्हणजे तर त्या घरीच म्हणजे बनवलेल्या चांगल्या मला असं वाटतं. आणि ज्या आपण नाही बनवू शकत तर मग त्या आणल्या तर ठीक राहतील, म्हणजे ज्या म्हणजे टेस्ट नाही देत घरी बनवून तर मग ते हॉटेलचीच टेस्ट लागते याचं. तर मग इथे पेस्ट वगैरे बनायला घेतली होती आणि म्हणजे पेस्ट वगैरे बनवून झालं होतं मम्मीचं. मग त्यानंतर डायरेक्टली भाजी बनवायला घेतली आणि आपला शूट घेतला आहे जस्ट. फक्त मम्मीने भरपूर असं सगळं हे करून ठेवलं होतं आणि मला जास्त आता मी वाकून पण करत होते स्वयंपाक, पण तेवढं पण आता जमत नाही इतक्यात. तर त्यामुळं मग माझं म्हणजे मी भाजी वगैरे थोडी नॉर्मली कधीतरी बनवायची तर ती पण बनवत नाही मी आता इतक्यात तरी. तर मग थोडीफार कधी एमर्जन्सी असली तर मग मी बनवत असते. मग तसं मसाले वगैरे मम्मीला मी म्हणजे नाही का सगळे रेडी ठेवले, त्यामुळे नंतर मग मी बनवले. आणि बऱ्यापैकी म्हणजे मम्मीचं चालू होतं तू बनव, तुझ्या आजची टेस्ट वेगळी राहते, माझी वेगळी राहते. पण म्हणलं की काही नाही म्हणलं. मग पुऱ्या वगैरे तिने बनवले होते, म्हणलं काय हरकत. मग त्यानंतर मग मी बनवलं. आणि मग त्यानंतर मटर पनीर बनवायचं होतं, त्यामुळं मग मटर वगैरे सगळे ॲड केले. आणि आधी काहीच तयारी न केल्यामुळं मग इमर्जन्सी सगळं काही करावं लागलं आम्हाला. मटर पनीर बनवलं. तर अशा पद्धतीने चालली होती आमची झटकीपट मटर पनीरची भाजी आणि
पुलाव भातही बनवायचा होता आणि त्यामुळं मग तर अशा पद्धतीने काहीतरी आपली भाजीचं स्ट्रक्चर दिसत होतं. आणि त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर ॲड केली त्याच्यामध्ये. मी शक्यतो असं नाही का आपली बनवताना म्हणजे भाजी बनवताना थोडीशी परतायला कोथिंबीर ॲड करत असते. त्यानंतर आपली भाजी झाल्यानंतर ती कोथिंबीर जी अशी वेगळीच दिसते, जी वरून टाकल्यानंतरची पण नाही दिसत. आणि एक टेस्ट येते, फ्लेवर राहतो तो जसाच तसा, असं मला वाटतं. तर मी त्यासाठी मग मी अगोदरही टाकत असते आणि भाजी झाल्यानंतरही टाकत असते. तर मग अशा पद्धतीने आपली मटर पनीरची भाजी झाली होती आणि भाजी पण छान झाली होती. आणि इकडे लगेच पुलाव भात बनवायला टाकला. मग त्यानंतर म्हटलं पुलाव भात बनवायला टाकूयात, त्यानंतर मध्ये सेलिब्रेशन करता येईल, तोपर्यंत सगळं रेडी होईल. का तर श्रीखंड वगैरे काही घरी बनवायचं नव्हतं, त्यामुळे रेडीमेडच आणलं होतं बाहेरूनच. आणि बाकीचं तर मम्मीने पापड वगैरे पुरीन ते काढलं होतं, त्यामुळं मग बाकी स्वयंपाक झाला होता, फक्त भात लावून दिला, पुलाव भात होता. आणि भरपूर दिवस झाले पुलाव भात बनवलाच नव्हता, त्यामुळे मग मेनूमध्ये मी पुलाव भात ठेवला. का तर म्हणलं मग तसंच मग बनवायचं आहे. नॉर्मली नाही का जिरा राईस बनवण्यापेक्षा मग पुलाव भातच बनवूया. तर मग सगळं गाजर वगैरे सगळं काही सांगितलं होतं मी. तर मग सगळं काही ॲड करून मस्त असा पुलाव भात बनवला होता. आणि तुम्ही नंतर मी पिक म्हणजे थोडंसं क्लिक घेतला आहे त्याचा, तुम्ही पाहू शकता. छान झाला होता आणि टेस्टही खूप छान झाली होती. आणि खूप लेट झालं होतं, त्याच्यामुळं मी अगोदर इथे जे आपले खडे मसाले असतात ते अगोदर टाकायला विसरली होती तेलामध्ये, तर ते मी नंतरून ॲड केले आणि ते राहूनच गेले होते म्हणजे. आणि इकडे चालले ते साईड बाय डेकोरेशन. तर अशा पद्धतीने चाललं होतं, म्हणजे खूप मेहनत घेतली सगळ्यांनीच डेकोरेशनसाठी, कारण की कमी टायमामध्ये पटपट करायचं होतं. आणि ते फुगे फुगवायला म्हणजे खूप दिवसानंतर काय म्हणतो आपण असे बरेचसे फुगवण्यात आले, त्याच्यामुळं खूप हसी मजाक चालला होता. आणि फायनली असं डेकोरेशन केलं होतं. तर खूप म्हणजे काय म्हणतो आपण मेहनतीने केलं होतं, कारण की या डेकोरेशनला माझा काही हातच लागला नाही. या अगोदरचं डेकोरेशन मी भरपूर केलेले आहेत, पण फक्त माझ्या ॲनिव्हर्सरीच्या वेळेसच म्हणजे त्यांनीच केलं सगळं, का तर मला शूट घ्यायचा होता यावेळेस, त्यामुळं मग. आणि त्यानंतर मग त्यांना कॉल केला आम्ही म्हणजे केक वगैरे कट करण्या अगोदर. आणि जास्त कोणी नव्हतं, का तर शेजारीच एक म्हणजे शेजारी नाही म्हणता येणार, वस्तीवर आमच्या हळदीचा कार्यक्रम होता, त्यामुळे बरेचसे जण तिकडे गेलेले होते. आणि आम्हाला झाले होते 9:30 झाले होते केक करता करता, म्हणजे डेकोरेशनमुळं भरपूर टाईम गेला. का तर ते राहतच नव्हतं डेकोरेशन मागं नाही का, सारखं पडत होतं, त्यामुळं मग ते व्यवस्थित केलं त्यांनी सगळं. मग नंतरून व्यवस्थित झालं सगळं. आणि त्यांना कॉलही केला, मग थोड्या वेळ बोललो, का तर भरपूर टाईम झाला. मग ते बोलले का जेवण करून घ्या अगोदर, मग नंतर बोलूयात. मग असं नॉर्मली आपलं सिम्पल म्हणता खूप भारी झालं, म्हणजे काय म्हणतो सेलिब्रेशन. आणि ज्यावेळेस आपण नाही का एक्सपेक्टेशन करतो ना की खूप छान करूयात, तेव्हा पण असं नाही का होत नाही जितकं मग जेव्हा वाटत होतं की करायचं नाही. आणि इतकं छान झालं सेलिब्रेशन, फक्त ते पाहिजे होते म्हणजे फुलफिल झालं असतं सगळं काही, म्हणजे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन खूप छान झालं असतं. मग त्यानंतर ऑप्शन वगैरे केलं मम्मीने माझंच. मग त्यानंतर मग पटपट असं चाललं होतं नंतर. आणि साईड बाय मग स्वयंपाक तर झालाच होता. मग आम्हाला त्या म्हणजे हा व्हिडिओ मी खूप लेट एडिटिंग करते आहे ॲक्च्युली, का तर त्यानंतर मी लगेचच अपलोड करणार होती, बट राहून गेला होता तो. आणि जेव्हा राहिला तर मग तो राहूनच गेला. मग 2-3 दिवसानंतर मी आज एडिट करते आहे. आणि तर मग अशा पद्धतीने आमचं सेलिब्रेशन झालं. आणि कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा. आणि थोडक्यातच केलं होतं, तर आपलं असं साधं सिंपल पण खूप छान झालं होतं. डेकोरेशनमुळे एक वेगळंच लूक आलं होतं. आणि इथं जी कॅन्डल होती ती सर्कल, तर ती हेच नाही झाली, म्हणजे ती व्यवस्थित नाही निघाली. आणि इतक्यात काय होतं ते कधी पेटतात तर कधी नाही पेटत कधी या कॅन्डलचं, तर तसंच झालं. आणि ती नंतरून लास्ट मोमेंटला पेटली पण आणि विझली पण लगेचच. आणि आम्हाला वाटलं की आम्ही व्यवस्थित नाही पेटवत आहे त्यामुळं नाही का. मग त्यानंतर माझ्या बाबांनी चेक केली, म्हटलं का नाहीच येवायची, पण त्यानंतर आम्ही म्हटलं त्याच्यात आपण काडी टाकून देऊया. मग त्यानंतर बघ स्टार्ट झाली.
बट मग ती पाहिजे तशी नाही ही झाली, स्प्रेड नाही झाली. बट असो, पण सेलिब्रेशन खूप मला आवडलं आणि छानही झालं. तरी तर कॅन्डल आम्ही हे करत होतो, म्हणजे तिला काय झालं ते पाहत होतो माझं. त्यानंतर ती स्प्रेड झाली तर ती अशी झाली. त्या दिवशी म्हणजे इतका म्हणजे खूप हसी मजाक चालला होता. खरं तर म्हणजे लेटही झालं होतं, एकीकडे मूडही ऑफ होता. त्यात माझा भाऊ मला हसवण्याचा प्रयत्न करत होता. म्हणजे ते सेलिब्रेशन एकदम वेगळंच होऊन गेलं काहीतरी म्हणजे. आणि काही अशा गोष्टी होत्या का त्याच्यामुळं पण खूप नाही का हॅपीली सेलिब्रेशन झालं. आणि नक्कीच या पुढचं म्हणजे सेकंड इयरचं जेव्हा ॲनिव्हर्सरी असं आमची ती खूप असे खास बनवण्याचा प्रयत्न करेल मी. आणि ही पण खूप छान झाली आहे, म्हणजे खासच झाली आहे. तर फर्स्ट टाईम असे माझं हे होतं की नाही का कोणाला तरी मोबाईलवरती केक खाऊ घालणं. आणि मला म्हणजे काय म्हणतो आपण, इथं तर मी हसत होते, चेहऱ्यावरती स्माईल होती, पण खूप वाईट वाटत होतं. का तर असं नाही का मोबाईलमध्ये पाहून मग केक म्हणजे हे करणं, का तर थोडं हे वाटत होतं मला. त्यामुळं मग कुठेतरी म्हणजे हसतही होते, पुढं हे पण चाललं होतं, म्हणजे मूड थोडा ऑफच होता. पण बाकीच्यांनी एवढं सगळं केलं होतं त्यामुळं म्हटलं की आपण नाही का म्हणजे चांगला मूड ठेवला होता मी. तर अशा पद्धतीने खूप छान पद्धतीने सेलिब्रेशन झालं. त्यानंतर मग त्यांच्यासोबत थोड्या वेळ बोलले. मी फक्त हे म्हणजे असं सेलिब्रेशन मी फक्त रील्स वगैरे त्याच्यावरती पाहिलं होतं आणि तसाच मोमेंट माझ्या लाईफमध्ये आला. आणि हे माझ्यासाठी फर्स्ट एक्सपिरियन्स होता की नाही का जेव्हा कोणी आपलं कोणीतरी लांब असतं आणि असं मोबाईलवरती आपण जेव्हा केक हे करतो तर खूप वाईट वाटतं खरंच सांगायचं तर. आणि तेव्हा मला काही नव्हतं वाटत, जेव्हा आपण नाही का रील्स वगैरे पाहतो तेव्हा एक नॉर्मली पाहतो आणि आपण स्वाईप करतो. पण असं रिअलमध्ये जरा असलं तर मग खूप वाईट वाटतं एक नाही का आपलंच कोणीतरी इतक्या लांब आणि त्यानंतर मग असं लांबून नाही का थोडं वाईट वाटतं. कारण की याच्या अगोदर कसं नाही का कधी असं माहितीच नव्हतं, सगळे काही बड्डे वगैरे असे का आपले आपले इथंच असतात, त्यामुळं मग सगळं काही अवेलेबल असतंच सगळेजण इथे. पण आता असो काही गोष्टी म्हणजे काय म्हणतो आपण थोड्याशा हे पण ॲडजस्ट पण कराव्या लागतात. मम्मी पप्पा त्यांनी सगळ्यांनी म्हणजे खूप हे केलं, म्हणजे असं वाटलं नाही का म्हणजे कधी एकीकडून असं वाटायचं, मी जेव्हा इथं आले तेव्हा असं वाटायचं मी लग्नाच्या अगोदर जशी इथं होते तशीच आहे मी इथं आणि कुठेतरी लग्नच नाही झालं असं पण वाटत होतं एकीकडे. आणि त्यानंतर ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन म्हटल्यावर मग त्यांची पण आठवण येत होती, त्याच्यामुळं दोन्हीचं सारंही कन्फ्युजन झालं होतं. मेन दिवस होता त्यामुळं मग असं वाटायचं का ॲनिव्हर्सरी म्हणजे पाहता इतक्या लवकर दिवस संपले. आणि बिलकुल वाटत नव्हतं. सगळे मला विश करताना म्हणायचे का खरंच तुझ्या लग्नाला 1 वर्ष कंप्लीट झालं, असं बिलकुल वाटत नाही. आणि मला स्वतःला एक वाटत नव्हतं खरंच, असं वाटायचं का आत्ता 3-4 महिन्यापूर्वी लग्न झाले आणि लगेचच ॲनिव्हर्सरी पण आली. का तर जास्त नाही का सोबत राहण्याचा टाईम नाही भेटला. 3 ते 4 महिने फक्त 3 महिने फक्त ते सुट्टीवरती आले असेल एवढ्यात 1 वर्षामध्ये. आणि त्यामध्ये पण आमचे कार्यक्रम होते घरातलेच, त्यामुळं मग ते आले होते त्यानिमित्तानेच फक्त. आणि त्यामुळे एवढं काही म्हणजे 1 वर्ष झालं कंप्लीट असं वाटलं नाही. आणि हे काही मी माझे क्लिक केलेले काही फोटोज. आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर भेटूया अशाच आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.